त्याचं नाव काय? करण, प्रत्यक्ष करण. तर प्रत्यक्ष ज्ञान हे कसं उत्पन्न होतंय? इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्षम. मग ते इंद्रिय सन्निकर्ष किती आहेत? 6. तर 6 पैकी पहिला सन्निकर्ष कोणता? संयोग. दुसरा संयुक्त समवाय. तिसरा संयुक्त समवेत समवायानं कशाचं ज्ञान होतं? द्रव्य संयुक्त समवेत समवेताचं ज्ञान होतं. काय? द्रव्य संयुक्त म्हणजेच कोण? तिथं जाती वगैरेचं ज्ञान होतं. नाही, तसं नाही. इथं उदाहरण जातीचं आलंय. कुठं? आपण रूपत्व हे उदाहरण सगळीकडे जातीच व्हा असं काही हे थोडंच आहे, असं काही नाही. द्रव्याचं नेहमी कोणतं प्रत्यक्ष होणार? कोणता सन्निकर्ष होणार? संयोग. द्रव्य गुणाचा संबंध असतो. कोणाचा? द्रव्य गुणाचा. पण डोळ्यानं जर प्रत्यक्ष व्हायचं असेल कशाचं? गुणाचं. द्रव्यावर असणाऱ्या गुणाचं. तो कोणता सन्निकर्ष? समवेत. द्रव्यावर गुणाचं. द्रव्यावरच्या गुणाचं प्रत्यक्ष होण्याकरता कोणता समवेत समवाय संबंध त्याने सांगितलं की तरी ऐकू येणं तुम्हाला. संयुक्त समवाय. काय विचार करायचे तुम्ही? साधारण गोष्ट आहे. द्रव्य संयुक्त कोण? चक्षु संयुक्त कोण? द्रव्य. चक्षु संयुक्त कोण? म्हणजे चक्षुषा आणि द्रव्याचा कोणता संबंध आहे? संयोग संबंध. त्या द्रव्यावर जे गुण आहे, कोणता भी रूप गुण घ्या, गंध गुण घ्या, तो कसा आहे? कोण्या संबंधाने? समवाय संबंधाने. म्हणजे डोळ्याचा आणि द्रव्याचा झाला संयोग संबंध, आणि द्रव्यावर ते समवाय संबंधाने आहे. कोण? रूप म्हणा, कोणता गुण म्हणा. तर मग गुणाचं ज्ञान होण्याकरता, द्रव्यावरच्या गुणाचं ज्ञान होण्याकरता कोणता संबंध कारण असेल? संयुक्त समवाय नुसता. रूपत्व एक स्टेप वर आहे अजून. गंधत्वाचं प्रत्यक्ष होण्याकरता संयुक्त समवेत समवाय. गंधाचं प्रत्यक्ष होण्याकरता पृथ्वीचं प्रत्यक्ष होण्याकरता संयोग संबंध. कोणता? संयोग संबंध कारण आहे. गंधाचं मग समवाय आहे, गंधत्वाचं मग संयुक्त समवेत समवाय. चिंतन केलं नाही तुम्ही? साधारण गोष्ट असो. कहा तर काय थे हम अभाव झालं तर नाही. अभाव नाही झाला. हे शब्दत्व साक्षात्कार याचं पदकृत्य झालं का? नाही झालं. हा, दोन्ही एकत्र होते. काल झालं हे पदकृत्य. चलो आगे. अभाव प्रत्यक्ष विशेषण विशेष भाव सन्निकर्ष. अभावाचं प्रत्यक्ष होण्याकरिता कोणता सन्निकर्ष आहे? विशेषण विशेष भाव सन्निकर्ष. कोणता संबंध? विशेषण विशेष भाव संबंध. कळालं का? बर, तुमचं झालं की नाही? तुमचं होऊ द्या, होऊ द्या आधी. काढाचं प्रत्यक्ष होण्याकरिता कोणता सन्निकर्ष? विशेषण विशेष भाव सन्निकर्ष.
कोणता सन्निकर्ष? विशेष भाव. कोणतं प्रत्यक्ष होण्याकरिता? अभावाचा प्रत्यक्ष होण्याकरिता. तर अभावाचं प्रत्यक्ष होत असतं का? नाही होत. अभाव म्हणजे कळते का तुला काय? अभाव म्हणजे काय? हा, सांग की. रात्रंदिवस अभाव अभाव ऐकायला, अभाव म्हणजे माहित नाही, मग सांग की. मग अभाव म्हणजे काय? त्याचे नाव नको सांगू. ती गोष्ट निर्माण होण्याच्या आधी. काय पुढं? बरोबर आहे. म्हणजे अभावात ती गोष्ट निर्माण होण्याच्या आधी. याचं आमक आमक असतं, त्याचं पुस्तक असते. साधारण गोष्ट आहे त्याच्या दृष्टीनं अभाव म्हणजे. आपल्याच्यानं तर आपल्याला तर असं झालंय की भाऊ, अरे बाप, अभाव अभाव. नसणं म्हणजे अभाव. त्या नसण्याचे किती प्रकार? 4 प्रकार. प्रागभाव, प्रध्वंस, प्राग प्रध्वंस, अत्यंत आणि अन्योन्य. जी गोष्ट अस्तित्वात नाही तिला अभाव. न जन्य प्रतीचा विषय गेला ना वृत्ती प्रभाकरामध्ये. अभावाचं प्रत्यक्ष. आता अभाव म्हणजे काय? नसण्याला अभाव म्हणायचं. जे नसतं त्याला तर अभाव प्रत्यक्ष. अभावाचं सुद्धा काय होत असतं? प्रत्यक्ष होत. होतं का प्रत्यक्ष? नाही असं कळते की नाही? नाही असं कळत नाही. तर घट नाही हे कळत नाही. प्रत्यक्ष म्हणजे ज्ञान. प्रत्यक्ष बी माहित नाही. आता प्रत्यक्ष म्हणजे ज्ञान. ज्ञान होत का? अभावाचं ज्ञान होत नाही. कशानं होते? कशानं होते? डोळ्यानंच होते की नाही? डोळ्यानं काय होते? हा, तर मग हे डोळ्यानं जे ज्ञान होतं त्याला असं डायरेक्ट डोळ्या असा ते काय व्हावं लागते? दोघांचा संबंध व्हावा लागते. काय व्हावं लागते? इंद्रियाचा आणि अर्थाचा संबंध व्हावा लागते. म्हणजे डोळ्याचा आणि त्या अभावाचा काय व्हावा लागते? संबंध व्हावा लागते. तर त्या संबंधाला ते संबंध कोणता असा प्रश्न केल्यानंतर तो संबंध आहे विशेषण विशेष भाव संबंध. कोणता संबंध? आता डोळ्याचा आणि कोणाचा संबंध होते? कशा? आता इथं भूतलावर आता इथं घट नाही. इथं घट नाही तर कशाचा संबंध झालाय? घट नाही हे कळण्याकरता संबंध कशा झाला? डोळ्याचा. कोणी अभाव म्हणजे अभावाचा संबंध झाला. हो, मग नाहीची संबंध होत असते डोळ्याचा. मग ते डोळ्याचा संबंध झाला त्या नाहीचा. हा, नाहीला काहीतरी आकार असेल तेव्हा डोळ्याचा संबंध होईल त्याच्यावर. अभावाचा म्हणजे आता डोळ्याला अभाव दिसत असतो. जर डोळ्याला अभाव जर दिसला समजा असा प्रत्यक्ष आकारवान दिसला तर त्याला तिथं मग ते घटपटमट होईल की काहीतरी नाव येईल त्याला. हा, प्रश्न कस काय कळला नाही? अभावाचं प्रत्यक्ष होतंय की नाही? हो, मग अभावाचं म्हणजे चक्षुसन अभावाचं असं संयोग संबंध होतो नाही. ते घट नसतो त्या टायमात. संयोग संबंध होत नाही. बरं, संयोग संबंध जिथं झाला नाही तिथं संयुक्त समवाय संबंध होणार नाही. आणि संयुक्त समवाय संबंध होणार नाही. बरं, अभाव कोणावर समवाय संबंधात राहतो असं बी नाही. काय समवाय संबंध बी नाही. समवाय संबंधच नाही तर समवाय संबंध कसा होईल? मग कोणता संबंध लागत नाही तर मग कोणता संबंध लागतो? विशेषण विशेषता भाव. तर हे विशेषण विशेषता भाव काय? आता हे भूतल काय?
डोळ्यानं घट दिसत नाही पण भूतल दिसतंय. काय दिसतंय? हा. आणि भूतलावर कोणाचा अभाव आहे? घटाचा अभाव आहे. मग ते अभाव काय आहे? भूतलावर अभाव. कोणावर अभाव? हा. कोणाचा? घटाचा. मग घट झालं, घटाभाव झालं विशेषण. काय झालं? घटाभाव झालं विशेषण, भूतल झालं विशेष्य. भूतल काय झालं? विशेष. तर मग ह्या विशेषण विशेषता भाव संबंध आहे की नाही, त्या संबंधानं अभावाचं प्रत्यक्ष होत. कळलं का नाही? हा. विशेषणता या संबंधाने कशाचं ज्ञान होतं? अभाव. कारण घटाभाव हे काय? विशेषण आहे. घटाभाव कोणाचं विशेषण आहे? भूतल. भूतलावर घटाभाव आहे ना. घटाभाव कुठे आहे? भूतलावर आहे. भूतल झालं विशेष, घटाभाव झाला विशेषण. तर भूतले घटो नास्ति किंवा घटाभाववद भूतलम. इथं उदाहरण दिलं, घटाभाववद भूतलम. घटाभाववाल हे काय? भूतल आहे. भूतल कसं आहे? घटाभाववत, घटाभाववाल. अत्र चक्षुसंयुक्ते भूतले घटाभावस्य विशेषणत्वात्. चक्षुशी संयुक्त कोण आहे? चक्षुशी संयुक्त भूतल आहे. म्हणजे चक्षुच्या कोणाचा संयुक्त संबंध झालाय? भूतलाचा. घटाभावाचा झाला नाही. आणि त्या भूतलावर विशेषण कोण आहे? घटाभाव विशेषण आहे. म्हणून विशेषणत्वात कोणता संबंध झाला? इथं विशेषण विशेष भाव संबंध. या संबंध न कशाचं ज्ञान होतं? अभावाचं ज्ञान. घटाभावाचं कोणता बी अभावाचं ज्ञान होण्याकरता कोणता संबंध लागतो? विशेषण विशेष. आता पदकृत्यामध्ये या विशेषण भाव विशेष भावश्चेती बोध्यम. विशेषण येती. विशेषण म्हणजे काय? विशेषण विशेष भाव म्हणजे काय? विशेषण भाव आणि विशेष भाव. विशेष भाव आणि विशेषण हे दोन असं जाणून घ्या. म्हणतात इंद्रिय संबंध विशेषणत्व, इंद्रिय संबंध विशेषत्व मित्ती यावत. इंद्रियाशी संबद्ध कोण असेल? विशेषणत्व. किंवा इंद्रियाशी संबद्ध कोण असेल? विशेषत्व. संबद्ध म्हणजे संयोग संबंध. संबद्ध म्हणजे संबंध, जिथं संबंध झाला त्याचं काय? त्याला काय म्हणायचं? संबद्ध. संबंधाने युक्त. आता एक घेतलं की एक येणारच. दोन्ही मध्ये काय असतोय? दोन्ही साकांक्ष आहेत ना. साकांक्ष म्हणजे निरूप्य निरूपक भाव आहे त्याच्यामध्ये दोघांमध्ये. साकांक्ष आहेत ना. एक नुसतं गुरु म्हणल्यानंतर काय आला? चला आलाच. आई म्हणल्यानंतर मुलगा आला. नाही तर कोणाची आई? हे आता कोणीकडे कोण बिना एखादा आंधळा बिना काठी चलत असल्यावर असं थोडंच आहे. बरेच आंधळे काठी बिना काठी. गपरे. तर संबद्ध विशेषणत्व किंवा विशेषणता किंवा विशेषता हेच काय? संबंध आहे. कशात? कोणत्या ज्ञानाकरता? अभावाचं ज्ञान होण्याकरिता. कळलं का? विशेषण भाव सन्निकर्षम उपपाद्य दर्शयती. इथं विशेषण भाव सन्निकर्ष सांगतात. कुठं? घटाभाव इति. इथं कोणता संबंध सांगितलाय उदाहरणामध्ये? घटाभाववत भूतल. इथं कोण संबंध सांगितलाय? विशेषण भाव सन्निकर्ष. कोणता? विशेषण भाव सन्निकर्ष दाखवलेला आहे या उदाहरणात. कोणत्या उदाहरणात? घटाभाववत भूतलम या उदाहरणामध्ये विशेषण भाव सन्निकर्ष दाखवलेला आहे. म्हणजे संबंध दाखवला. यह भूतले घटो नास्तित्यादो विशेषता सन्निकर्ष. सन्निकर्ष अवश्येय सप्तम्यंतम सप्तमंतस्य
विशेषणत्वात. दुसरं उदाहरण दिलं. पहिल्या उदाहरणामध्ये विशेषण भाव संबंध दाखवला, विशेषण भाव सन्निकर्ष. आता दुसरं उदाहरण आहे भूतले घटो नास्ती. फरक आहे की नाही? भूताल घटा भाव वद भूतलम आणि भूतले घटो नास्ती या ठिकाणी दोन्हीमध्ये फरक आहे की नाही? सांगायचंय काय? घटाभावच सांगायचा आहे, पण वाक्यात मध्ये बदल झाले की नाही? तर भूतले घटो नास्ती जे सप्तम्यंत असतं ते कोणतं असते? काय असतं? विशेषता. ते विशेष्य असतं. विशेषण. जे सप्तम्यंत असतं ते काय असतं? विशेषण असतं. तर मग इथं कोण झालं? भूतले घटो नास्ती. भूतले घटो नास्ती तर सप्तमी कोण कशाचे? भूतलेचे. इथं भूतले काय झालं? विशेषण झालं. विशेषण. मग वाक्य बदललंय ना. वाक्य काय होतं अगोदर? घटाभावत भूतलम. इथं इथं हे भूतल काय झालं? विशेष्य. आणि इथं भूतले घटो नास्ती इथं भूतल काय झालं? विशेषण झालं. आता विशेष अभाव, घटाभाव. म्हणजे दोन्ही बी संबंधानं तुम्हाला अभाव दाखवता येते हेच सांगायचं. कोणत्या संबंधानं? एक तर विशेषणता संबंध किंवा विशेषता संबंधानं. कधी विशेषण बी होऊ शकतं, कधी विशेषही होऊ शकतं. कोण? जिथं घट नाही ते. ती वस्तू जिथं घट नाही ती वस्तू, जसं की भूतल. स्थान. चला इथं तर असं दिलेलं आहे पुस्तकात, बाकी मला माहित नाही. बाकी असं होऊ शकत नाही सहजा जर व्यवस्थित विचार केला तर. नेहमी कोण असणार? विशेष्य कोण असणार? भूतलच असणार. पुस्तकात दिले, मी काय करू आता? पुस्तकात दिले की नाही पहा. चला पुढं. एवं सन्निकर्ष षटकजन्यम ज्ञानम प्रत्यक्षम. एवं म्हणजे अशा प्रकारे. काय? सन्निकर्ष षटकजन्यम. सन्निकर्ष षटक म्हणजे 6 सन्निकर्ष, जन्य म्हणजे उत्पन्न. 6 सन्निकर्षापासून उत्पन्न झालेलं ज्ञान. एवं सन्निकर्ष षटकजन्यम ज्ञानम प्रत्यक्षम. 6 सन्निकर्षापासून उत्पन्न झालेलं हे ज्ञान, त्याचं नाव काय? प्रत्यक्ष ज्ञान. कोणतं ज्ञान? तत्करणम इंद्रियम. त्याचं करण कोण आहे? इंद्रिय. अगोदर काय म्हणलं? पहिलं वाक्य याचं प्रकरण सुरू होण्याच्या पहिलं वाक्य हे काय होतं? वाक्य इंद्रियार्थ सन्निकर्ष. त्याच्या अगोदरच तत्र प्रत्यक्ष ज्ञानकरणम प्रत्यक्षम. काय काय काय? प्रत्यक्ष ज्ञानकरणम प्रत्यक्षम. प्रत्यक्ष ज्ञानाचं जे करण असतं त्याला काय म्हणायचं? प्रत्यक्ष. प्रत्यक्ष ज्ञान हे प्रत्यक्षानं होते. कशानं होते? मग आता हे प्रत्यक्ष कोण आहे? तर प्रत्यक्ष म्हणजे इंद्रिय. कोण? इंद्रियाचं नाव काय झालं मग? प्रत्यक्ष. आणि त्या इंद्रियापासून जे ज्ञान होतं त्याचं नाव काय मग? प्रत्यक्ष ज्ञान. इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्षम. आणि प्रत्यक्ष ज्ञान होण्याचं कारण साधन कोण झालं मग? तत्करणम इंद्रियम. इंद्रियापासून होतं कोणतं ज्ञान? प्रत्यक्ष. मग करण कोण झालं? प्रत्यक्ष. प्रत्यक्ष कशाला म्हणायचं? इंद्रियांना. तस्माद इंद्रियम प्रत्यक्षम प्रमाणम इति सिद्धम. म्हणून इंद्रियच काय झाले? प्रत्यक्ष प्रमाण झाले. इति सिद्धम. असं सिद्ध झालं. काय सिद्ध झालं? इंद्रियच प्रत्यक्ष प्रमाण आहेत. प्रत्यक्षम व्याख्यातम. अशा प्रकारे प्रत्यक्षाचे व्याख्यान केलं. मग सिद्ध कोण झालं आता? करण कोण सिद्ध झालं? इंद्रिय जन्य ज्ञान जे प्रत्यक्ष ज्ञान आहे त्या प्रत्यक्ष ज्ञानाचं करण कोण झालं? प्रत्यक्ष. प्रत्यक्ष कोणाला म्हणायचं? बन गई बात. मग हे सन्निकर्ष काय? सन्निकर्ष काय सांगतील पुढे. चला आता पदकृत्यात पहा. प्रत्यक्षम प्रत्यक्ष प्रमाम उपसंवरती. प्रत्यक्ष प्रमेचा उपसंहार करतात एवं इति या वाक्याद्वारे. एवं सन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्ष अशा पद्धतीनं
उपदर्शित क्रमेण इत्यर्थ. एवं म्हणजे अशा प्रकारे माग क्रम दाखवला ना. अगोदर काय सांगितलं, इंद्रिय अर्थ सन्निकर्ष ज्ञान प्रत्यक्षम. इंद्रिय आणि अर्थाचा जेव्हा सन्निकर्ष होतो म्हणजे संबंध होतो, तिथून जे ज्ञान उत्पन्न होतं त्याला म्हणायचं प्रत्यक्ष. मग हे सन्निकर्ष काय आहेत? 6 प्रकारचे सन्निकर्ष आहेत. सन्निकर्षाचं वर्णन सांगितलं आतापर्यंत. अशा पद्धतीनं उपदर्शित क्रम असा प्रकारे क्रम दाखवला की नाही, दाखवल्या क्रमाने ज्ञान झालं. कोणतं? प्रत्यक्ष प्रमेयचं. ननु सिद्धांते प्रत्यक्ष ज्ञान करणम इंद्रियार्थ सन्निकर्ष किम न स्यात् इति चेत् न. ननु सिद्धांते, सिद्धांतामध्ये प्रत्यक्ष ज्ञान करणम इंद्रियार्थ सन्निकर्ष किम न त्यात कळायलं का? म्हणजे काय नाही. इंद्रियाचं सन्निकर्ष प्रत्यक्ष ज्ञानाचं करण. तुम्ही काय म्हणले? इंद्रिय. तर इंद्रिय म्हणण्याऐवजी काय म्हणा? इंद्रियार्थ सन्निकर्ष जो सन्निकर्ष आहे तो सन्निकर्षच का होऊ नये? करण. कोण होऊ नये? करण. तुम्ही इंद्रियांना करण म्हणताना तर सन्निकर्षाला करण का म्हणू नये असा प्रश्न. काय 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 प्रत्यक्ष ज्ञान करणम इंद्रियार्थ सन्निकर्ष किम न स्यात्. प्रत्यक्ष ज्ञान करण इंद्रियार्थ सन्निकर्ष, इंद्रिय आणि अर्थाचा सन्निकर्षच कोण? प्रत्यक्ष ज्ञान करण का होऊ नये? इत्याह तत्करणम इंद्रियम. तत्करणम कारण त्याचं करण कोण आहे? इंद्रिय आहे. इंद्रिय असल्यामुळं सन्निकर्षाला करण म्हणता येत नाही. मग सन्निकर्ष काय? व्यापार. काय सन्निकर्ष? व्यापार. द्रव्य भिन्नत्वे सती तज्जन्यत्वे सती तज्जन्य जनक. हे लक्षण कोणावर बसायला लागलं? सन्निकर्षांवर. सन्निकर्ष काय झालं? व्यापार. आणि व्यापार वाल जे असाधारण कारण असतं त्याला काय म्हणायचं? करण. मग व्यापार कोण? सन्निकर्ष रूपी व्यापार कोणाच्या ठिकाणी राहिलाय? इंद्रियाच्या ठिकाणी. मग इंद्रिय बलवान झाले ना. कसे झाले? बलवान झाले म्हणजेच कसे झाले? व्यापारवान झाले म्हणजेच कसे झाले? करणाचं असाधारण कारणम. असाधारण कारण झालं कोण? असाधारण कारणामध्ये बलवान झालं ते कोण? इंद्रिय. म्हणून करण झाले कोण? इंद्रिय. आणि सन्निकर्षाला जर काय म्हणलं आपण? करण म्हणलं तर मग व्यापार कशाला करायचं? व्यापार दाखवता येणार नाही ना. समजायला ना? जाऊ दे, नाही समजलं तरी काही नाही. इत्या तत्करणमिति प्रत्यक्ष प्रमाणम निगमयती. प्रत्यक्ष प्रमाचा उपसंहार करतात तस्मात् इतीद्वारे. प्रत्यक्ष प्रमाकरणत्वात् इत्यर्थः है ना. करणत्वात् इत्यर्थः सिद्धम इति. सिद्धम सांगितलं ना. उपसंहार केला प्रत्यक्ष प्रमाणाचा. उपसंहार केला आणि प्रत्यक्ष प्रमाकरणम. प्रत्यक्ष प्रमाकरण सिद्ध केलं. प्रत्यक्ष प्रमाकरण कोण झालं मग? इंद्रियच. कुठं झालं हे सिद्ध? न्याय सिद्धांते सिद्धमित्यर्थ. कुठं सिद्ध झालं? न्याय सिद्धांतामध्ये. दुसऱ्या सिद्धांतामध्ये आम्हाला माहित नाही, पण न्याय सिद्धांतामध्ये मात्र प्रत्यक्षच वर्णन झालं. प्रत्यक्ष प्रमाकरण कोण झालं मग? इंद्रिय. इंद्रिय प्रत्यक्ष प्रमाकरण झाले. आणि सन्निकर्ष काय झाला? व्यापार झाला. व्यापार बी कारण असते की नाही? व्यापार बी कारण असते. व्यापारापासून बी काय होत असतं? ज्ञान होतं. ते सांगितलं नाही. सुरुवात काय? प्रत्यक्षाचं लक्षण करत असताना इंद्रिय अर्थ सन्निकर्ष जन्य ज्ञानम प्रत्यक्षम. इंद्रिय आणि अर्थाचा सन्निकर्ष त्यापासून उत्पन्न होणारे जे ज्ञान प्रत्यक्ष म्हणायचं. म्हणजे व्यापार सुद्धा काय? करण आहे. पण मुख्य कारण कोण आहे? मुख्य कारण इंद्रिय. झालं. अशा पद्धतीनं इथे प्रकृते प्रत्यक्ष परिच्छेद. प्रकृत्यामध्ये प्रत्यक्ष परिच्छेद. परिच्छेद म्हणजे परिच्छेद एक विभाग, खंड. प्रत्यक्ष खंड झाला पदकृत्यासहित तर्कसंग्रहामध्ये. प्रत्यक्ष ज्ञान कसं होतं हे क्रमानं डोक्यात ठेवा व्यवस्थित.
आलं का नाही लक्षात? हे शिकणं म्हणजे तर शास्त्र शिकणं आहे. प्रत्यक्ष ज्ञान कसं होतं, अनुमिती ज्ञान कसं होतं, उपमिती ज्ञान कसं होतं, शब्द ज्ञान कसं होतं, है ना, शाब्दी प्रमा कशी होती, हे सगळं कळणं, अर्थापत्ती, अनुपलब्धी, तर्काचं नाही, सगळ्या शास्त्रामध्ये सगळीकडेच आहे. विचारसागर घ्या, वृत्ती प्रभाकर घ्या, कोणता बी ग्रंथ घ्या, याच्याशिवाय काम चालते का? चला आता पुढं अथा अनुमान परिच्छेद. हनुमान परिच्छेद लागला आता. रामायणात हनुमान, तर्कात हनुमान. अति महत्वाचं आहे. मग जे महत्वाचं आहे ते पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. छान वणी लक्षात ठेवा बरं काही आता. आता अनुमिती ज्ञान कोणती प्रमा? अनुमिती प्रमा. तर अनुमिती प्रमेचं करण कोण? अनुमितीकरणम अनुमानम. अनुमिती हे काय झालं? प्रमा ज्ञान झालं. आणि अनुमिती ज्ञानाचं करण, जसं प्रत्यक्ष ज्ञानाचं करण कोण झालं? इंद्रिय, है ना. प्रत्यक्ष ज्ञान, प्रत्यक्ष कोणाला म्हणलं? इंद्रियांनाच प्रत्यक्ष म्हटलं. हा, प्रत्यक्ष म्हणलं तरी चालतं. प्रत्यक्ष ज्ञानाचं करण कोण झालं? प्रत्यक्ष. तसं अनुमिती ज्ञानाचं करण कोण असणार? अनुमान. कोण असणार? अनुमान. आता हे अनुमान कळालं पाहिजे. अनुमान कळालं तरच अनुमिती ज्ञान कसं झालं हे कळलं. मग अनुमिती ज्ञानाकरता कोण आहे? अनुमानाशिवाय काय होत नाही? अनुमिती ज्ञान होत नाही. कोणतं ज्ञान होत नाही? तर इंद्रियाशिवाय प्रत्यक्ष ज्ञान होत नाही, तसं अनुमानाशिवाय अनुमिती ज्ञान होत नाही. अनुमिती व्यवहारात काय म्हणतो? अंदाज. काय? अंदाज. अनुमिती एक ढोबळ शब्द आहे. अंदाज काय एवढा फिक्स शब्द नाही याच्याकरता, परंतु एक तुम्हाला समजण्याकरता अंदाज. हा ना. ते काय तिथं काय दिसायला? काय 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 इंद्रिया चंद्रभागेला भरपूर पाणी आले. काय अंदाज आहे? इथं पडला नाही, इथं पडला नाही, पण इकडं पडला. त्याचा काय अंदाज? अंदाज वर्तवण्यात येत आहे. अंदाज म्हणजे संभावना असते का नाही? अंदाज एवढं व्यवस्थित शब्द नाही. काय व्यवहारात कोणता शब्द वापरतात? व्यवहारात कोणता शब्द होता? अनुमितीला, अनुमानाला, अनुमितीला कोणता शब्द वापरतात तिकडे ऑनलाईन माहिती आहे का? व्यवहारात हा कोणता शब्द? व्यवहारात अनुमान अनुमितीला कोणता शब्द वापरतात? अनुमान नाही, सगळे वाटत. चलो, तर हे अनुमान अतिशय महत्वाचं आहे. त्या अनुमानावर सगळं आहे पहा वेदांतामध्ये. याच्यामध्ये अनुमानाशिवाय काही चलत नाही. तर कळून घ्या एकदा, चितच अनुमान कळून घ्या म्हणजे पुन्हा टेन्शन नाही, है ना, कुठं बी चिंता नाही. तर अनुमान